फक्त ₹500 महिन्याला गुंतवून करोडपती होऊ शकतो का? तर उत्तर आहे होय, होऊ शकतो. पण मॅक्झिमम लोक 90% लोक एक चूक करतात आणि पैसा गमावतात. शेअर बाजारात लोक चुकीचे शेअर निवडतात आणि त्यात पैसा घालवतात. तुम्हाला शेअर बाजार न समजता सुद्धा तुम्हाला पैसा कमवता येऊ शकतो का? तर उत्तर आहे होय. अहो त्यासाठीच तर म्युच्युअल फंड आहेत ना. तर ही म्युच्युअल फंडाची जादू कशी काम करते, तुम्हाला ती कशी फायद्याची ठरू शकते, चला बघूया. चला सुरेश काकाच्या गोष्टीवरूनच समजून घेऊ. सुरेश काका कोण? अहो आपले चहावाले काका चौकातले. हां, सुरेश काका पण शाळेत असताना खूप हुशार होते. रमेश आणि सुरेश दोघं मित्र होते. आणि सुरेश काका खूप कष्ट घ्यायचे. पहाटे 5ला उठायचे आणि पहाटे 5 पासून त्यांचा चहाचा सगळा कार्यक्रम चालू व्हायचा. राईट. पण त्यांना पैशाची सतत अडचण भासायची. अचानक एके दिवशी जे त्यांचा जुना मित्र रमेश त्यांच्या समोरून चौकातून मोठ्या गाडीत जात होता आणि त्यांनी सुरेशला पाहिलं आणि गाडी थांबवली. आणि सुरेश काका शॉक झाले. त्यांनी रमेशला विचारलं, अरे यार, अचानक तू एवढा श्रीमंत कसा काय झाला? आणि जे रमेशने उत्तर दिलं मित्र हो, त्यांनी सुरेश काकाच्या डोक्यात वीज चमकली. रमेश म्हणाला, अरे काय यार सुरेश, अजूनही तू ते छोट्या छोट्या नोटा मोजत राहतोयस. राईट. मी फक्त 1000ची SIP चालू केली होती 10 वर्षापूर्वी आणि स्टेप बाय स्टेप आज करोडपती आहे. सुरेश काकाच्या डोक्यात पण यूट्यूब पेटली. नाही, ट्यूब पेटली. आणि सुरेश काकांनी पण ठरवलं आणि त्यांनी रमेशला विचारलं आणि रमेशने त्यांना म्युच्युअल फंडाचे फायदे सांगायला चालू केलं. फायदा क्रमांक 1, प्रोफेशनल मॅनेजमेंट. मला सांगा, तुम्हाला सर्वांना क्रिकेट खेळता येतं का? मला तर येत नाही, बरोबर. मग पण क्रिकेट खेळायला येत नसूनही आपण स्टेडियममध्ये जाऊन मॅचचा आनंद घेऊ शकतो किंवा TV वर पाहून मॅचचा आनंद घेतोच का नाही? म्हणजे मॅच खेळता येत नाही पण मॅचचा पूर्ण आनंद आपण घेतो. याचं कारण आहे मित्र हो, कारण ते प्लेयर आपल्यासाठी खेळत असतात. ॲज लाईक दॅट म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा जरी तुम्हाला शेअर निवडता येत नसेल किंवा शेअर मार्केटचं खूप नॉलेज नसेल, पण ज्यांना त्यातलं खूप नॉलेज आहे असे प्रोफेशनल लोक तुमचे पैसे सांभाळतात, तुमचे पैसे वाढवतात आणि त्याचा फायदा मिळवून देतात. फायदा क्रमांक 2, डायव्हर्सिफिकेशन. मला सांगा, आपण जर समजा सगळे अंडे एकाच टोपल्यात ठेवले आणि ते टोपलं पडलं आणि फुटलं, काय करायचं? नुकसान होणार. पण इथं फंड मॅनेजर्स जे असतात ते सगळे अंडे एका टोपल्यात ठेवत नाहीत. फंड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. शेअर, बॉन्ड्स, रिअल इस्टेट, गोल्ड, वेगवेगळ्या प्रकाराने डायव्हर्सिफिकेशन केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा फायदा मित्र हो, ₹500 पासून पण सुरुवात करता येते. कितीही कमी पैसे असू द्या, आहे की नाही, थोडी बचत आपण सुरू करू शकतो. लॉंग टर्म वेल्थ क्रिएट होते. म्हणजे आपण जर थोडेसे पेशन्स आणि डिसिप्लिन ठेवले ना, 10, 15, 20 वर्षात तुम्हाला समजणार पण नाही, तुमचे लाखाचे करोडो रुपये होतील. पण पेशन्स ठेवावे लागतील. त्या माकडासारखं नाही की रोज झाड लावायचं आणि ते उगवलं की नाही ते रोज उपडून बघायचं, त्याने वाढणार नाहीत. राईट. पेशन्स ठेवावे लागतील, लॉंग टर्म विजन ठेवावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं मला तर आवडलं ELSS म्युच्युअल फंड. हे खूप छान असतात. एकतर इकडे टॅक्सचे पैसे वाचतात, ते वाचलेले पैसे परत फंडात जातात, परत त्याचा NAV मिळतो, त्याच्यावर पण आपल्याला इंटरेस्ट मिळायला चालू होतो. म्हणजे कर कमी होतो, पैसे वाढतात, कर कमी होतो, पैसे वाढतात. मग काय, रमेशची एवढी चर्चा ऐकून सुरेश काकांनी उकळता चहा उकळवत ठरवलं, इतके दिवस मी चहा उकळला, आता मी पैसे उकळणार. काय मित्र हो, सुरेश काकांनी तर ठरवलं, तुम्ही काय करणार? चला तुमच्यासाठी मी एक चॅलेंज ठेवतो. आता व्हिडिओ बघितलाय ना, आजच्याच तारखेत तुम्ही SIP चालू करा आणि SIP चालू केली असं कॉमेंटमध्ये मला मेसेज करा. चला आपण एकत्र मोठे होऊया. काही अडचण येत असेल तर SIP असं WhatsApp करा, खाली दिलेल्या नंबरवर WhatsApp करा किंवा WhatsAppची लिंक असेल फक्त क्लिक करा. माझी टीम तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे.